नाशिकच्या उंच परिसरात शिसेच्या कपड्यासारखे पावस आल्याचे जोरदार ढग उतरले. झाडांनी वेढलेले रस्ते चिखलाच्या आणि अनिश्चिततेच्या नद्यांमध्ये रूपांतरित झाले, तर समीरच्या आधुनिक हवेलीच्या स्टील आणि काचेच्या खिडक्यांमधील भेगांमधून वारा वाहत होता. त्याच्या तांत्रिक अभयारण्यातून तरुण प्रोग्रामरने स्वयंचलित पडद्यामधून निसर्गाचा रोष पाहिला, ज्यामुळे वातावरण बाहेरील गोंधळाच्या तुलनेत निळसर संधिप्रकाशात बुडाले. तो फक्त इतर लोकांच्या जीवनाचा प्रेक्षक बनण्याची सवय होता, एक डिजिटल भूत ज्याला पडद्यांच्या तेजात आणि त्याच्या काचेच्या साम्राज्याच्या एकांतात सांत्वन मिळाले. तथापि त्या रात्री परिसरात पसरलेल्या पूर्ण अंधाराने बदलाचे संकेत दिले, जे त्याच्या सर्वात जटिल अल्गोरिदमला देखील अंदाज येऊ शकले नाही. तर ओझोनच्या धातूचा वास त्याच्या किमान कार्यालयाच्या शुद्ध हवेत पसरला. अचानक मेघगर्जनेच्या गर्जनेत एक बधीर करणारा भेगा पडला आणि वसुधाच्या घरासमोरील तो महान, शतकानुशतके जुना वृक्ष खाली पडला, जखमी राक्षसासारखा वीज तारांवर कोसळला आणि त्या पारंपरिक निवासस्थानाचे प्रवेशद्वार पूर्णपणे रोखले. समीरने त्याच्या सिक्युरिटी कॅमेऱ्याच्या लेन्समधून विजेच्या मंद प्रकाशात वासुकाकूचा एकटा छायाचित्र पोर्चवर येताना पाहिला, तेव्हा त्याचे हृदय त्याच्या फासल्यांवर धडधडत असल्याचे जाणवले. ती दुसऱ्या कालातील एखाद्या दृश्यासारखी वाटत होती, रेशमी साडीमध्ये गुंडाळलेली, जी क्षणभर पांढऱ्या प्रकाशात चमकत होती, तर तिच्या विस्कलित हावभावांमध्ये भीती दिसून येत होती. समीरचा एकांतपणा एका आदिम आवेगाने मोडला. तो ज्या स्त्रीचे अनेक महिने शांतपणे निरीक्षण करत होता, तिचे संरक्षण करण्याची गरज होती. वादली रात्री निष्क्रिय दृश्यवादाचे त्वरित शारीरिक कृतीत रूपांतर होते. त्याने चिलकतीचा दरवाजा उघडताच नाशिकच्या दमट उष्णतेने समीरच्या चेहऱ्यावर थप्पड मारली, पण तो अजिबात संकोच करत नव्हता. मुसळधार पावसात जडफांद्यांशी झुंजत असलेल्या असुरक्षित व्यक्तीकडे धावला. वसुधा भिजली होती. तिच्या साडीचा पातळ कापड दुसऱ्या थरासारखा तिच्या त्वचेला चिकटून होता, ज्यामुळे समाज आणि परंपरा शिष्टाचार आणि कौटुंबिक आदराच्या थराखाली लपवण्याचा प्रयत्न करत असलेल्या वक्रांना प्रकट करत होत्या. चिखलात धोकादायक ठिणग्या टाकणाऱ्या हाय व्होल्टेज वायर्सच्या धोक्याकडे दुर्लक्ष करून मार्ग मोकळा करण्याचा ती आटोकाट प्रयत्न करत असताना तिच्या मानेवरून पाणी टपकत होते, शारीरिक श्रमाच्या घामात मिसळत होते. ही भेट वास्तवाचा संघर्ष होता. डिजिटल युगातील तरुण आणि परिसरातील आदरणीय काकू आता भीतीने आणि निसर्गाच्या क्रूर शक्तीने एकत्र आले होते, ज्याने सर्व सामाजिक ढोंगांना दूर केले. समीर शेवटी तिच्यापर्यंत पोहोचला तेव्हा पहिला स्पर्श अपघाती होता, पण विद्युत होता, कारण त्याचे मजबूत हात वसुधाच्या कंबरेला विढून होते, जेणेकरून ती पोर्चवर पसरलेल्या कपटी चिखलावर घसरू नये. तिचा श्वासोच्छवास आणि उबदार त्याच्या मानेवर आदळला. वादलातून येणाऱ्या कोणत्याही विद्युत स्त्रावापेक्षा शॉकवेव्ह पाठवला, तर तिच्या विस्कटलेल्या केसांमधून ओल्या माती आणि हिबिस्कसचा सुगंध येत होता. वसुधा एका सेकंदासाठी गोठली. तिचे मोठे काळेभोर डोळे त्याला भेडसावत असल्याची परस्पर ओळख करून देत होते. त्याने घातलेल्या भिजलेल्या स्वेटशर्टमधून समीरच्या तरुण शरीराची उबदारता जाणवत होती. त्या क्षणी वासुकाकू ही पदवी नाहीशी झाली. फक्त आरामाची तहानलेली एक स्त्री आणि शेवटी पोलादाच्या किल्ल्याचा त्याग करण्याचे कारण सापडलेला एक पुरुष उरला. पाऊस त्यांच्या शरीरावर सतत कोसळत होता, पण त्यांच्यातील तणावामुळे शांततेचा एक बुडबुडा निर्माण झाला, जिथे फक्त जड श्वासांचा आवाज ऐकू येत होता, आजूबाजूच्या गोंधळाच्या तीव्र विरुद्ध. समीरला त्याच्या बोटांखाली तिच्या त्वचेचा मऊपणा जाणवला. संगणकासमोर लांब निद्रानाश रात्री तो फक्त कल्पना करत होता, तो आता वास्तविक आणि तातडीचा बनला आहे. वसुधाला तिच्या अनुपस्थित पतीने तिला कधीही दिलेली शक्ती जाणवली, एक भौतिक उपस्थिती जी अस्तित्वाची परवानगी मागत नव्हती आणि जी तिला अवशेष म्हणून नव्हे तर एका जिवंत प्राण्यासारखी वागवत होती. पडलेल्या झाडाचा धोका खरा होता, परंतु त्या चिखलाच्या ओसरीवर नुकत्याच जागृत झालेल्या इच्छेचा धोका त्यांच्या नीरस जीवनाच्या स्थापित व्यवस्थेसाठी अनंतपणे अधिक विनाशकारी होता. तुम्ही इथे बाहेर राहू शकत नाही, ते धोकादायक आहे.
समीर गर्जना करणाऱ्या वाऱ्यावर ओरडला. त्याचा आवाज एका अधिकाराने भरलेला होता, जो त्याला माहीत नव्हता की त्याच्याकडे आहे. तो वसुधाला वाकलेल्या फांद्यांपासून दूर नेत होता. तिने मान बोलता येत हलवली. नव्हते. शब्द तिच्या उबदार, पिवल्या प्रकाशाने भरलेल्या घरात गेल्या काही वर्षांच्या एकांतात पहिल्यांदाच तिला लहान आणि सुरक्षित वाटले. आता ती अंधारात बुडाली. शारीरिक संपर्क कायम होता. त्याचे हात तिच्या हातावर मालकी हक्काने धरले होते. या महिलेच्या शरीरातून येणारा थरकाप जाणवत होता, जिला सर्वजण अढल मानत होते. वादलासाठी स्टेज तयार झाला होता. धाकटा शेजारी आणि जिवंत पतीची विधवा पावसाल्याच्या प्रकोपाखाली एकटी, तर त्यांच्या सभोवतालचे जग शेजारच्या सर्व कायद्यांना आव्हान देणाऱ्या उत्कटतेच्या जन्माकडे दुर्लक्ष करत होते. त्यांनी वसुधाच्या पोर्चच्या छोट्या छताखाली आश्रय घेतला, जिथे पाणी क्रिस्टल पडद्यासारखे टपकत होते, ज्यामुळे ते पावसाच्या आवाजात झोपलेल्या उच्च मध्यमवर्गीय निवासी परिसरापासून वेगळे झाले. समीरने पाहिले की तिच्या कपालावरील लाल बिंदी कशी धुसर झाली होती. तिच्या टॅन झालेल्या त्वचेवर रक्ताच्या अश्रूसारखे रंगाचे चिन्ह सोडले होते, ज्यामुळे तिच्यावर शोकांतिकेचा आणि इच्छेचा आभा वाढला होता. जवली कितकी होती की तिला तिच्या शरीरातून येणारी उष्णता जाणवत होती, अशी उष्णता जी पावसाच्या थंडीशी लढत होती, तापमान आणि वातावरणाच्या तर्काला आव्हान देत होती. वसुधाने तिच्या ओल्या साडीच्या पारदर्शकतेमुळे लाजून खाली पाहिले, पण जेव्हा तिला कळले की समीर मागे हटत नाही, तिचे कौतुक करत आहे, तेव्हा तिला आनंदाचा थरकाप जाणवला. त्यानंतरची शांतता जस्ट छतावर पडणाऱ्या पावसाच्या लयबद्ध आवाजाने भरून गेली. ढोलकीचा आवाज त्यांच्या हृदयाच्या वेगवान ठोक्यांना परिपूर्ण आणि निषिद्ध संक्रमणात प्रतिध्वनी करत होता. समीरला माहीत होते की त्याने दूर जावे. त्या सामाजिक शिष्टाचारानुसार त्याला मदत करावी आणि स्वतःच्या घरी निवृत्त व्हावे अशी मागणी होती, परंतु त्याचे पाय त्या जुन्या ओल्या लाकडात रुजलेले दिसत होते. दुसरीकडे वसुधाला भीती वाटत होती की तो तिला झाऊ देईल त्या क्षणाची, कारण त्या पारंपरिक भिंतींमध्ये तिची वाट पाहत असलेला एकांत कोणत्याही वादलापेक्षा किंवा रस्त्याच्या मधोमध पडलेल्या झाडापेक्षाही भयानक वाटत होता. ते एका अदृश्य सीमेच्या काठावर उभे होते, जिथे एक चुकीचे पाऊल दशकांच्या शांतता, त्याग आणि कौटुंबिक रीतिरिवाजांचे आंधळे पालन करून बांधलेल्या प्रतिष्ठेला खराब करू शकते. विजेच्या कडकडाटाने समीरच्या आधुनिक कालातील तारणहार म्हणूनचा आभास पुन्हा उलगडला. वसुधाने तिच्या रूढीवादी जीवनात कधीही न पाहिलेल्या दृढनिश्चयाने त्याचे डोळे चमकले. तिला अचानक त्या अनोळखी छातीत घर करून राहण्याची, इतक्या वर्षांपासून तिला मिळालेली उबदारपणा मिळवण्याची तीव्र इच्छा झाली, जी केवळ परदेशातून येणाऱ्या मासिक बंक ठेवींमध्येच अस्तित्वात होती. वसुधाची शारीरिक असुरक्षितता केवळ वादलाचा परिणाम नव्हती, तर परिपूर्णतेच्या दर्शनी भागाचा भंग झाला होता, जो तिने एकट्याने सहन करणे खूप जड ओझे म्हणून जपला होता. समीरने हे लक्षात घेतले. तिच्या नजरेच्या रेषांमध्ये मदतीसाठी मूक आक्रोश वाचला, जो विजेच्या तारा दुरुस्त करण्याच्या किंवा रस्त्यावरील फांद्या काढून टाकण्याच्या गरजेपलीकडे गेला. माझ्या घरात जनरेटर आहे, माझ्यासोबत चला. तुम्ही असे अंधारात आणि ओल्या अवस्थेत राहू शकत नाही. समीरने प्रस्ताव मांडला. दयालूपणा आणि शहरी आदरातिथ्याच्या वेशात पापाला आमंत्रण दिल्यासारखे हात पुढे केला. वसुधाने तिच्या स्वतःच्या घराकडे, एकाकी आठवणींच्या त्या लाकडी रचनेकडे आणि नंतर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या काचेच्या आणि स्टीलच्या इमारतीकडे पाहिले, जे आधुनिकता आणि स्वातंत्र्याचे दिवे असल्याचे दिसते. हा निर्णय हृदयाच्या ठोक्यात घेण्यात आला. विश्वासाची एक उडी जी काही तासांतच त्यांच्या लेस पडद्यांच्या आडून डोकावणाऱ्या सावध शेजाऱ्यांच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून घेण्यात आली. समीरच्या लांब, कुशल बोटांनी तिच्या बोटांमध्ये गुंतलेले जाणवत तिने त्याचा हात स्वीकारला. एक असा हावभाव त्याने गुपित्यांचा एक मूक करार केला, जो फक्त पावसाल्याची रात्रच पाहू शकेल. जेव्हा ते पाण्याखाली जाणारा रस्ता ओलांडत होते, तेव्हा ओल्या साडीचे वजन वसुधाच्या छातीत वाढणाऱ्या अपेक्षेच्या वजनापेक्षा कमी वाटत होते. एका अशा गोष्टीची अपेक्षा जी ती नाव घेण्याचे धाडस करत नव्हती, परंतु जी तिला तिच्या अस्तित्वाच्या प्रत्येक कणात कंप पावत होती.
समीरने तिला काळजीपूर्वक मार्गदर्शन केले. त्याच्या संवेदना एका ॲड्रेनालाईनने वाढल्या जे कोणत्याही व्हिडिओ गेमने कधीही प्रदान केले नव्हते. त्या महिलेला त्याच्या थेट आणि अनन्य संरक्षणाखाली असण्याची शक्ती जाणवत होती. ते जुन्या आणि नवीन जगामध्ये फिरणाऱ्या सावल्या होत्या. परंपरा आधुनिकतेपासून, कर्तव्यापासून, इच्छेपासून, धोकादायक साहसापासून, सुरक्षिततेपासून वेगळे करणारा रस्ता ओलांडत होते. काचेचे घर त्यांची वाट पाहत होते. प्रकाश आणि तंत्रज्ञानाचे एक मत्स्यालय, जिथे नाशिकचे नियम लागू होत नव्हते. एक आश्रय देत होते जे त्याचवेळी एक कामुक सापला होते. समीरच्या प्रवेशद्वारात प्रवेश करताना स्वयंचलित प्रकाशयोजनेने त्यांच्या परिवर्तनाची व्याप्ती उघडकीस आली. चिखलाने एकत्र आलेले, दोन अनोळखी आणि पूर्ण शक्तीने जलू लागलेले आतील आग, थंड संगमरवरी फरशी, त्यांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या उष्णतेच्या तुलनेत होती आणि घरातील शांतता, जी फक्त जनरेटरच्या मऊ आवाजाने खंडित झाली होती, त्यामुळे कामुक एकाकीपणाची भावना वाढली. वसुधाने आजूबाजूला पाहिले. समीरच्या एकाकीपणाला लपवणाऱ्या किमान विलासिता पाहून आश्चर्यचकित झाले. तिला जाणवले की एक प्रकारे ते एकमेकांचे आरसे आहेत. वेगवेगळ्या पण तितक्याच्या एकाकी तुरुंगात राहत आहेत. अशा अपरिचित प्रदेशात असण्याच्या भावनिक धक्क्याने तिला चक्कर आली आणि ती काचेच्या भिंतीला झुकली. एक ओला हाताचा ठसा सोडला जो त्या वातावरणाच्या परिपूर्णतेला आव्हान देत होता. समीर जवळ आला. एक मऊ पांढरा टॉवेल घेऊन आला. परंतु तो देण्याऐवजी तो वसुधाच्या खांद्यावर भक्तीच्या सीमेवरील सौम्यतेने त्याच्या हालचाली मंद आणि जाणीवपूर्वक पुसण्यास सुरुवात केली. शारीरिक जवळीक आता पूर्ण झाली होती आणि त्याच्या कोलोनचा सुगंध, आधुनिक चंदन आणि तंत्रज्ञानाचे मिश्रण, पावसाच्या वासाची जागा घेऊ लागला. पुरुषांच्या लक्षाची चव विसरलेल्या त्या स्त्रीच्या इंद्रियांना मादक बनवू लागला. वसुधाने डोळे मिटले आणि टॉवेलच्या कापडातून स्पर्श जाणवू दिला. एक निषिद्ध आनंद, ज्यामुळे खोलीतील शांततेत तिचे हृदय तिच्या छातीवर ऐकू येत होते. ती जगासाठी सौम्य काकू होती, पण तिथे समीरच्या हाताखाली ती पुन्हा एकदा फक्त वसुधा होती. इच्छा, भीती आणि जीवनाची अतृप्त तहान असलेली स्त्री. तो क्षण पूर्णपणे नाजूकपणाचा होता, जिथे कोणताही चुकीचा शब्द जादू तोडू शकतो. परंतु शांतता कोणत्याही कबुलीजबाबापेक्षा जोरात बोलत होती. खिडक्यामधून वर्षानुवर्षे परस्पर आणि मूक निरीक्षणाची कहाणी सांगत होती. समीरला माहीत होते की ही अशा गोष्टीची सुरुवात आहे जी पूर्ववत करता येत नाही. त्याच्या सभोवतालच्या मूल्यांचा विश्वासघात. परंतु त्याच्या खोलीत वसुधाचे दर्शन, त्याच्या सर्वात खोल आणि सर्वात सततच्या कल्पनेची जाणीव होती. तिच्या साडीच्या ओलिया रेशमी आणि तिच्या घराच्या निर्जंतुक स्वच्छतेतील फरक हा तो स्वतःसाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असलेल्या शुद्ध तर्कसंगत जगात भावनांच्या घुसखोरीचे परिपूर्ण रूपक होता. ते मोह आणि खोट्याच्या अशा खोल पाण्यात बुडणार होते, जिथे त्यांच्या त्वचेची उबदारता आणि त्यांच्या श्वासांची उन्मादी लय हा एकमेव नकाशा असेल. समीरच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केले असते? तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला अंधारात सोडाल की या निषिद्ध इच्छेसाठी दरवाजे उघडाल? तुमचे मसालेदार कमेंटमध्ये द्या. वादळानंतरच्या आठवड्यात नाशिक परिसर पुन्हा एकदा शांत दिनचर्येत परतला. परंतु समीर आणि वसुधा यांच्यासाठी जग बदलले होते. कारण आणि उत्कटतेच्या दरम्यान शांत रणांगणात रूपांतरित झाले होते. त्यांच्या वारंवार भेटींचे निमित्त म्हणजे तरुण शेजाऱ्याने झाडामुळे झालेले नुकसान दुरुस्त करण्यासाठी दिलेली तांत्रिक मदत होती. ही भूमिका त्याने काळजीपूर्वक केली, जेणेकरून लगेच संशय निर्माण होऊ नये. साधने आणि सूचना पुस्तिकांमध्ये त्यांच्या नजरा वसुधाच्या घराच्या लाकडी भिंतींना इतक्या तीव्रतेने दिसल्या की त्या पावसाळी रात्रीच्या आठवणींनी आणि त्यांच्या दोघांच्याही त्वचेवर अजूनही झलणाऱ्या स्पर्शाने भरलेल्या होत्या. प्रत्येक भेट गुप्त हेतूंचे नृत्य दिग्दर्शन होते, जिथे ड्रिल किंवा हातोडीचा आवाज कामुक उपमा आणि मूक आश्वासनांनी भरलेल्या संवादांसाठी साउंडट्रॅक म्हणून काम करत होता. वसुधाने वर्षानुवर्षे सोडून दिलेल्या अहंकाराने कपडे घालण्यास सुरुवात केली, ज्या साड्यांचे रंग तिच्या डोळ्यांतील चमक आणि तिच्या त्वचेची मऊपणा वाढवत होते. तिला जाणीव होती की तिची प्रत्येक हालचाल रस्त्याच्या पलीकडे असलेल्या
खिडकीतून पाहिली जात होती. तिने केवळ गरज म्हणून नाही तर तिच्या तरुण चाहत्यासाठी एक दिवा म्हणून पोर्च दिवा लावला, जो मार्ग मोकला आहे आणि एकांत तिची वाट पाहत आहे हे दर्शविणारा प्रकाश होता. झाडांना पाणी घालण्याची दिनचर्या एक खाजगी देखावा बनली, जिथे ती जाणीवपूर्वक कृपेने फिरत होती. समीरची तिच्यावरची नजर जणू काही शारीरिक स्पर्शासारखी जाणवत होती, एक अदृश्य प्रेम ज्यामुळे ती थरथर कापत होती. तिला माहीत होते की ती आगीशी खेळत आहे, परंतु या आगीची उष्णता तिच्या पतीने तिला इतके दिवस विसरलेल्या थंडीत बुडवून ठेवलेल्या थंडीपेक्षा श्रेयस्कर होती. समीरने त्याच्या गेमर एकांतवासाचा काही भाग सोडून वासू काकूचा पालक देवदूत बनला. लाजालू हास्य आणि सौजन्याने त्याने गप्पा मारणाऱ्या शेजाऱ्यांचा विश्वास मिळवला. तथापि एका चांगल्या माणसाच्या या देखाव्यामागे तो त्याच्या संगणकावर रहस्यांचे एक अभयारण्य बांधत होता, जिथे त्याच्या हायटेक एनमेरियांनी टिपलेल्या तिच्या प्रतिमा त्याच्या अस्तित्वाचे केंद्र बनल्या. तो तिला केवळ एक सुंदर स्त्री म्हणून पाहत नव्हता, तर एका वास्तविक आणि उत्साही जीवनाचे रूप म्हणून पाहत होता, जे जगण्याची त्याला नेहमीच भीती वाटत होती, परंतु आता तो प्रचंड रागाने इच्छित होता. त्याच्या प्रोग्रामिंग कोडची थंडपणा आणि पोर्चावरील त्यांच्या संभाषणातील उबदारपणा यांच्यातील फरकामुळे एक तणाव निर्माण झाला, जो कोणत्याही क्षणी स्फोट होण्याची भीती निर्माण करत होता, ज्यामुळे शेजारची शांतता नष्ट झाली. त्यांचे संवाद लहान होते, जवळजवळ कुजबुजत होते, जणू काही त्यांच्यातील हवा शेजारच्या घरांना सत्य प्रसारित करू शकते. जर एकमेकांबद्दल खरोखर काय वाटतात याबद्दल खूप मोठ्याने बोलले तर. मला प्रकाश देण्यास मदत केल्याबद्दल धन्यवाद. समीर, प्रकाशाशिवाय घर खूप मृत दिसत होते, वसुधा म्हणाली, तिच्या बोटांनी त्याला चहाचा कप देताना. एक हावभाव आवश्यकतेपेक्षा काही सेकंद जास्त काळ टिकला. तुमचे घर माझ्यासाठी कधीही मृत नव्हते, वासू. मी नेहमीच येथून प्रकाश पाहिला, तो उत्तर द्यायचा. त्याचा आवाज दडपलेल्या इच्छेने कर्कश होता. हे स्पष्ट करत होते की त्याचे निरीक्षण सामान्य शेजारी संबंधांच्या पलीकडे आहे. हे देवाणघेवाण एका गोड विषाचे छोटेसे डोस होते, जे दोघांनीही आनंदाने प्यायले. त्यांना हे माहीत होते की नशा खूप खोल असेल आणि त्यांना बांधून ठेवणाऱ्या रसायनशास्त्रासाठी कोणताही उतारा नाही. शोधला जाण्याचा धोका हा एक घटक होता, जो त्यांची वासना वाढवत होता. एक एड्रेनालाईन गर्दी जी समीरला त्याच्या आभासी जगात कधीच सापडली नव्हती आणि वसुधाने तिच्या आयुष्यात परिपूर्ण गृहिणी म्हणून कधीही कल्पना केली नव्हती. रस्त्यावरून जाणारी प्रत्येक गाडी, शेजारच्या घरात फिरणारा प्रत्येक पडदा, त्यांचे हृदय धावत होते, शुद्ध भीतीने नाही तर एका निषिद्ध उत्साहाने, ज्यामुळे त्यांना एका गुप्त युतीत एकत्र केले गेले. ते दररोजच्या खोट्या कलेचे स्वामी बनले. त्यांनी एकत्र घालवलेल्या क्षणांसाठी परिपूर्ण अलिबिस तयार केले. समाजाने त्यांच्यावर लादलेल्या दयालू काकू आणि मदतगार तरुण च्या प्रतिमेने संरक्षित केले. तथापि रेशीम आणि लोकरीच्या खाली सत्य पुन्हा तुटण्यास तयार असलेले वादळ होते, जे काही आठवड्यांपूर्वी शतकानुशतके जुने झाड तोडलेल्या वादलापेक्षा खूपच धोकादायक होते. एका उष्ण दमट दुपारी, जी पूर्व मान्सून हंगामाची वैशिष्ट्यपूर्ण असते, समीरला वसुधा स्वयंपाकघरात आढळली, जिथे ती पारंपरिक मिठाई बनवत होती. वेलची आणि जळलेल्या साखरेचा सुगंध हवेला जवळजवळ मादक आणि कामुक पद्धतीने भरत होता. तिच्या मांडीवर घाम चमकत होता. तिच्या हलक्या सुती साडीच्या कडा बाहेर पडत होत्या आणि ती थकलेली पण तेजस्वीपणे जिवंत दिसत होती, कारण ती एका जड तांब्याच्या भांड्याशी झुंजत होती, जी तिच्या नाजूक हातांसाठी खूप जास्त वाटत होती. समीर काही न बोलता जवळ आला, भांड्याच्या हँडलवर हात ठेवून. आगीची उष्णता आणि तिच्या त्वचेची उष्णता एका अनोख्या आणि जबरदस्त संवेदनेत विलीन झाली. ते बराच वेळ तसेच राहिले. उकलत्या घोडाचा आवाज स्वयंपाकघरात एकमेव आवाज होता, तर त्यांच्यातील लैंगिक तणाव असह्य पातळीवर पोहोचला. तू इथे असायला नको, समीर. लोक बोलतील. वसुधा कुजबुजली. जरी तिने त्याचे हात दूर ढकलण्यासाठी किंवा तिच्या शरीरातून तिच्या मागे येणाऱ्या उष्णतेपासून स्वतःला दूर करण्यासाठी कोणतीही हालचाल केली नाही. त्यांना बोलू द्या. त्यांना माहीत नाही की तुमच्यासारख्या सोनेरी तुरुंगात
किंवा माझ्यासारख्या काचेच्या तुरुंगात राहणे कसे असते? त्याने उत्तर दिले, त्याचा चेहरा तिच्या केसांजवळ आणत, हिबिस्कसचा सुगंध घेत आणि स्वयंपाक करत. समीरचे शरीर तिच्या शरीराच्या विरुद्ध कसे बसते. यातून एक मूक वचन होते की तोच मुक्तिदाता असू शकतो ज्याची तिला वाट पाहत आहे हे तिला माहीत नव्हते. त्या पारंपरिक स्वयंपाकघरात भूतकाळ आणि भविष्य एकमेकांशी भिडले आणि नाशिकची नैतिकता वर्तमानाच्या निकडीच्या समोर एक दूरची आणि बिनमहत्वाची संकल्पना वाटत होती. वसुधा हळूहळू त्याच्या हातात वळली. त्यांचे चेहरे मिलीमीटर अंतरावर होते. त्यांचे श्वास एका धडधडत्या लयीत मिसळत होते, ज्यामुळे सामाजिक मुखवट्यामागे दड पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांच्याही अयशस्वी इच्छेचा पुरावा होता. तिच्या डोळ्यांनी समीरचा तरुण चेहरा तपासला. तिला स्वतःमध्ये ओळखली जाणारी भूक, पाहण्याची, स्पर्श करण्याची आणि घरगुती कामापेक्षा किंवा आदराच्या वस्तूपेक्षा काहीतरी जास्त म्हणून मूल्यवान असण्याची गरज आढळली. तिचा हात अजूनही पिठाने धुलीने माखलेला, भीतीने त्याच्या छातीवर चढला. त्याच्या स्वेटशर्टच्या महागड्या कापडाखाली त्याचे हृदय धडधडत असल्याचे जाणवत होते. हा भौतिक पुरावा होता की तिच्यात या माणसाच्या तांत्रिक जगाला हादरवून टाकण्याची शक्ती आहे. फरक स्पष्ट होता. मराठी पाककृतीची प्राचीन परंपरा आणि त्याच्याच देशाच्या भौतिक सीमांपलीकडे राहणाऱ्या एका तरुणाची आधुनिकता. समीर, तुला माझ्याकडून काय हवे आहे? तिने विचारले. तिचा आवाज डलमलीत होता, एका असुरक्षिततेने भरलेला होता, ज्याने तिला त्याच्यासमोर पूर्णपणे शस्त्र केले होते. तिला तिच्या 40 वर्षांच्या आयुष्यात कधीही नव्हते त्यापेक्षा जास्त उघड केले होते. मला तू सावलीतून बाहेर यावे असे वाटते. वासू, मला तू असा रंग बनवायचा आहे जो दररोज माझ्या आयुष्याला उजलवतो, फक्त काचेच्या खिडकीतून नाही. त्याने कबूल केले, एका प्रामाणिकपणाने जो तिला गाभ्यापर्यंत पोहोचला. ती फक्त एक कामुक प्रगती नव्हती, ती तिच्या अस्तित्वाची पावती होती. अशी गोष्ट जी तिच्या पतीने लंडनहून पाठवलेल्या पैशाने तिच्या एकाकी हृदयात कधीही खरेदी करू शकली नाही किंवा बदलू शकली नाही. त्या क्षणी मोहाचा खेळ काहीतरी खोलवर रूपांतरित झाला. हरवलेल्या आत्म्यांचे नाते ज्यांना सर्वात अशक्य आणि निषिद्ध ठिकाणी सुरक्षित आश्रय मिळाला. तथापि बाहेरील जग लवकरच ठोठावू लागले. शेजारच्या गप्पा मारणाऱ्या शेजाऱ्याच्या संशयास्पद नजरेच्या स्वरूपात, ज्याला समीरची आलिशान कार किती वेळा उभी राहिली हे लक्षात येऊ लागले. त्यांच्या जवळच्या क्षणांमध्ये पेनरानोइया शिरू लागला. प्रत्येक स्पर्श अधिक घाईघाईने, प्रत्येकजण अधिक जागरूक दिसू लागला आणि प्रत्येकजण शेजारच्या लोकांची मागणी असलेल्या सभ्यतेचा चेहरा राखण्यासाठी अधिक तपशीलवार झोपला. पकडले जाण्याच्या भीतीनेही इच्छा आणखी तीव्र झाली. एक दुधारी तलवार जी त्यांना जवळ जाण्याचा प्रयत्न करताना प्रत्येक वेळी कापत असे, त्यांना भावनिक वेदनांच्या सीमेवरील सावधगिरी बाळगण्यास भाग पाडत असे. ते दुहेरी जीवन जगत होते, जिथे सार्वजनिक परिपूर्णतेमध्ये एक खाजगी घोटाळा लपला होता, जो उघड झाल्यास वसुधाची प्रतिष्ठा नष्ट होईल आणि समीरला सामाजिक बहिष्कृत बनवेल. समीरने वसुधासाठी छोट्या छोट्या सुखसोयी आणायला सुरुवात केली. घरासाठी स्पेअर पार्ट्स भरलेल्या पिशव्यांमध्ये लपवून ठेवलेल्या भेटवस्तू, महागड्या वाईन. ती कधीही सार्वजनिक ठिकाणी घालण्याची हिंमत करणार नाही असे उत्तम कापड आणि स्वप्नातही तिला माहीत असलेल्या स्वातंत्र्याबद्दल बोलणारी पुस्तके. त्यांनी वराडात वनस्पतींच्या मंद प्रकाशाखाली वाईन प्यायली. आधुनिक सुसंस्कृतपणाचा निषिद्ध स्वाद त्या घराच्या प्राचीन रचनेत झिरपल्याचा अनुभव घेतला, ज्यामध्ये भूतकाळाच्या आणि कर्तव्याची पूर्तता झाल्याचा वास येत होता. प्रत्येक घोट नाशिकच्या अपेक्षांविरुद्ध ते करत असलेल्या मूकबंडाला, तोपर्यंत वसुधाच्या अस्तित्वाची व्याख्या करणाऱ्या कंटाळवाण्या आणि उदासीनतेविरुद्धच्या युद्धाच्या छोट्या कृतीला एक टोस्ट होता. ते मंद हसले, आतल्या विनोदांना वाटून घेतले, जे उत्कटतेच्या गुन्ह्यात फक्त 2 साथीदारच समजू शकत होते. जगाविरुद्ध त्यांना एकत्र आणणारे बंधन मजबूत करत होते. लैंगिक तणाव त्याच्या मर्यादेपर्यंत पसरलेल्या धाग्यासारखा होता. या आश्वासनाने कंपित होत, कोणत्याही क्षणी फाटणे पूर्ण होईल आणि शरणागती परिपूर्ण असेल.
यामुळे त्यांच्या जीवनात काहीही परिणाम होऊ शकतात याची पर्वा न करता वसुधा पुन्हा तरुण वाटली. पण एका अशा महिलेच्या शहाणपणामुळे जिला तिला जे मिळत आहे त्याची किंमत नेमकी माहीत होती आणि ती रूढीवादी समाजात तिचे स्थान गमावले तरी ती देण्यास तयार होती. समीरला वाटले की तो शेवटी एक खरी कहाणी जगत आहे, जी कीबोर्ड कमांडने पुन्हा सुरू करता येत नव्हती किंवा बाह्य सर्व्हरवर जतन करता येत नव्हती. एक आंतरिक आणि धोकादायक अनुभव. मोहाचा खेळ परस्पर अवलंबित्वात विकसित झाला होता, जिथे एकमेकांची उपस्थितीही पूर्वी त्यांना परिभाषित केलेल्या अस्तित्वात्मक पोकलीसाठी एकमेव उपाय होती. पौर्णिमेच्या रात्री चांदीच्या प्रकाशाने झाडांच्या रांगा असलेल्या रस्त्यावर प्रकाश टाकला, लांब सावल्या निर्माण केल्या ज्या ऐकायला माहीत असलेल्यांना गुपिते सांगत होत्या. आणि या प्रकाशाखालीच पोर्चच्या खांबांच्या सावलीत पहिले चुंबन झाले. हा हताशपणा आणि शोधाचा सामना होता, जिथे परंपरेचा स्वाद आधुनिकतेच्या निकडीत मिसळला होता. एक चुंबन ज्यामध्ये महिने शांत निरीक्षण आणि आठवडे अपघाती स्पर्श आणि गुप्त हेतूंनी भरलेले संवाद होते. वसुधाचे हात समीरच्या विस्कलीत केसांमध्ये हरवले होते. तो तिला जवळ ओढत होता. वय, प्रतिष्ठा आणि शिष्टाचाराचे सर्व अडथळे तोडून त्याचे जीवन तिच्याशी विलीन करू इच्छित होता. त्या क्षणी नाशिक परिसर नाहीसा झाला. ओळख आणि स्पर्शासाठी भुकेलेले फक्त दोन मानव राहिले. गुरुत्वाकर्षणाला आव्हान देणाऱ्या उत्कटतेला शरण गेले. तेव्हापासून खोटेपणा अधिक धाडसी झाला. समीर रात्री उशिरा वसुधाच्या घरात प्रवेश करत होता. मोशन सेन्सर्स आणि डोला टाळण्यासाठी बागेच्या वनस्पतीमध्ये भूतासारखा फिरत होता. वसुधाची खोली तिच्या गडद लाकडी फर्निचर आणि उदबत्तीच्या सुगंधाने तिने तिच्या पतीसोबत कधीही शेअर न केलेल्या जवलिकतेचे व्यासपीठ बनली. एक पवित्र जागा जिथे वेळ स्थिर दिसत होता आणि वास्तव निलंबित होते. त्यांनी कुमारी भूमीतील शोधकांच्या उत्सुकतेने एकमेकांच्या शरीरांचा शोध घेतला. प्रत्येक जखम आणि प्रत्येक अभिव्यक्ती चिन्हदुःखाची कहाणी सांगत होते, जी आता दुसऱ्याच्या उत्कट आणि लक्षपूर्वक स्पर्शाने बरी झाली होती. विश्वासघात केवळ अनुपस्थित पतीविरुद्ध नव्हता, तर 40 वर्षांच्या महिलेने कसे वागावे हे ठरवणाऱ्या संपूर्ण सामाजिक रचनेविरुद्ध होता. खोट्याचा उत्साह हा एक शक्तिशाली इंधन होता, पण त्यांना एक सावली देखील होती जी त्यांना त्रास देत होती. वसुधाचा फोन लंडनहून आंतरराष्ट्रीय कॉल आला की प्रत्येक वेळी तो दुःस्वप्न आणि गुप्त नजरेतून प्रकट होत असे. तिने थरथरत त्या आवाजात उत्तर दिले, एका समर्पित पत्नीची भूमिका बजावत. तर समीर शांतपणे पाहत होता. त्याला मत्सराची भावना आणि त्या खजिन्याला विसरलेल्या मालमत्तेसारखे वागवणाऱ्या माणसाविरुद्ध वाढता राग जाणवत होता. परिपूर्ण सार्वजनिक जीवन आणि निंदनीय खाजगी जीवनातील फरक असह्य होत चालला होता. एक अंतर्गत दबाव जो सर्वसावध शेजाऱ्यांसमोर वसुधाच्या अस्तित्वाच्या बारीक चिनाकृतीला तडा जाण्याची धमकी देत होता. त्यांना माहीत होते की कलस जवळ आला आहे. जिथे भिंतींना कान असतात आणि खिडक्यांना आठवणी असतात, अशा परिसरात सत्य कायमचे लपवता येणार नाही. समीर पळून जाण्याची योजना आखू लागला. एक असे भविष्य जिथे त्यांना लपण्याची गरज पडणार नाही. परंतु वसुधा तिच्या पालकांच्या, तिच्या प्रौढ मुलांच्या आणि तिला नैतिकतेचा आधारस्तंभ मानणाऱ्या संपूर्ण समुदायाच्या न्यायाची भीती बाळगत होती. हा पेच खूप त्रासदायक होता. एका तरुण आणि उत्साही पुरुषाच्या हातात स्वातंत्र्य की तिच्या आत्म्याला दिवसेंदिवस कोरडे करणाऱ्या सोनेरी तुरुंगात निष्कलंक प्रतिष्ठेची सुरक्षितता. तथापि रात्रीच्या प्रत्येक भेटीत, स्वयंपाकघरातील प्रत्येक गुप्त स्पर्शात, दिवसा त्यांनी देवाणघेवाण केलेल्या प्रत्येक गुप्त संदेशात इच्छाशक्तीवर मात करत होती. सामाजिक नापसंतीच्या वाऱ्याविरुद्ध ज्योत जिवंत ठेवत होती. ते नियमांच्या समुद्रात एकटे पडले होते, एकमेकांना चिकटून होते, जणू ते अशा जगात एकमेव जीवनरेखा आहेत ज्यांना त्यांना त्यांच्या स्वतःच्या कंटाळवाण्यामध्ये वेगळे बुडताना पाहायचे होते. शेजारी स्थानिक बाजारपेठेत कुजबुजू लागले. वासू काकूच्या डोळ्यातील असामान्य चमक आणि विचित्र शेजाऱ्याच्या वागण्यात बदल यावर भाष्य करू लागले, जी आता तिच्या घरी किराणा सामान घेऊन जाताना दिसत होती. अफवा म्हणजे धूर होता, जो भूमिगत आगीचा इशारा देत होता.
एक धोका जो समीरने त्याच्या डिजिटल बुद्धिमत्तेने निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक सोशल नेटवर्क्स आणि व्हॉट्सअप ग्रुप गॉसिपवर लक्ष ठेवले. परंतु मानवी स्वभाव अप्रत्याशित होता. पकडले जाण्याचा धोका आता केवळ एक सैद्धांतिक शक्यता नव्हता. दुपारच्या चहाच्या वेळी त्यांच्यासोबत टेबलावर बसलेली एक भौतिक उपस्थिती होती. एक तणाव ज्यामुळे ते प्रत्येक विचित्र आवाजात दाराकडे पाहू लागले. प्रलोभनाचा खेळ जगण्याच्या नृत्यात रूपांतरित झाला होता, जिथे एक चुकीचे पाऊल रस्त्याच्या दोन्ही बाजूंसाठी संपूर्ण विनाश ठरेल. जोखीम असूनही त्यांच्यातील कामुक संबंध अधिकच मजबूत झाला. मनाईमुले आणि गिलॉटिनप्रमाणे त्यांच्या डोक्यावर लटकणाऱ्या अपरिहार्य आपत्तीपूर्वीचा प्रत्येक क्षण शेवटचा असू शकतो या भावनेमुळे वसुधाला समीरमध्ये एक असा प्रियकर सापडला जो तिला फक्त आवडायचाच नाही तर तिचे ऐकायचा. स्वयंपाकशाला उघडण्याच्या तिच्या स्वप्नांची काळजी घेत असे आणि तिच्या परिपक्वतेत असे सौंदर्य पाहायचे जे तिने यापूर्वी कधीही अनुभवले नव्हते. समीरसाठी वसुधा ही एक अशी व्यक्ती होती जी त्याला वास्तविक जगाशी बांधून ठेवत असे. त्याला त्याच्या डिजिटल अलगावातून बाहेर काढत असे आणि त्याला शिकवत असे की जीवन त्याच्या सर्व घाणी आणि गुंतागुंतीसह परिपूर्णतेच्या कोणत्याही उदाहरणापेक्षा अमर्यादपणे अधिक फायदेशीर आहे. ते गुन्हेगारी आणि उत्कटतेमध्ये भागीदार होते. एका गुप्ततेने एकत्रित होते ज्यामुळे ते नाशिकच्या त्या हिरवलीच्या परिसरात इतर कोणापेक्षाही अधिक जिवंत होते. खोट्याच्या या टप्प्याचा कलस तेव्हा झाला जेव्हा वसुधाच्या पतीने 10 दिवसांच्या भेटीसाठी अचानक परतल्याची घोषणा करणारा एक छोटासा नोकरशाही संदेश पाठवला, ज्यामध्ये त्याने घरातील स्वयंपाक आणि घराची शांतता गमावल्याचा दावा केला. वसुधाचे जग एका क्षणात कोसळले. थंड प्रेमहीन वास्तव वादलाच्या जोरावर तिच्या दाराशी धडकले. तिला समीरसोबतच्या तिच्या निषिद्ध प्रेमाच्या जवळच्या समाप्तीला सामोरे जावे लागले. मंद प्रकाश असलेल्या त्या घरावर भीतीचे सावट पसरले होते, जिथे प्रत्येक कोपऱ्यात आता तरुण शेजाऱ्याच्या स्पर्शाच्या आठवणी होत्या, ज्या आठवणींना ढोंग आणि वैवाहिक अधीनतेच्या थराखाली पुसून टाकणे किंवा लपवणे आवश्यक होते. समीरला ही बातमी एका थंड शांततेने मिळाली ज्यामध्ये एक तीव्र दृढ निश्चय लपलेला होता. सामाजिक किंमत कितीही असो, तो वसुधाला सावली म्हणून परत येऊ देणार नाही. खोटेपणाचा अध्याय संपत आला होता आणि पारंपरिक भूतकाळ आणि भावनिक वर्तमान यांच्यातील अनुपस्थित पती आणि मागे हटण्यास नकार देणाऱ्या सध्याच्या प्रियकर यांच्यातील अंतिम संघर्षासाठी स्टेज तयार होत होता. वसुधाने आरशात स्वतःकडे पाहिले. समीरने त्याच्या चुंबनांनी आणि प्रेमाने निर्माण केलेली स्त्री पाहिली आणि तिला जाणवले की ती आता त्या सौम्य काकू च्या शरीरात राहू शकत नाही. ज्ञाने उदासीनता प्रकट नशीब म्हणून स्वीकारली. पावसाला परत येत होता. नाशिकवर आकाश पुन्हा बंद होत होते. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या घराच्या ओसरीवर फुटणार असलेल्या भावनिक वादलाचे प्रतिबिंब होते. त्या रस्त्याचे दृश्य कायमचे बदलून टाकणारी रहस्ये उघड करत होती. पाप आता फक्त एक विचार किंवा गुप्त स्पर्श नव्हता. ती निसर्गाची एक अशी शक्ती होती जी आता लाकडी किंवा काचेच्या भिंतींमध्ये अडकून राहणे स्वीकारत नव्हती. श्रीकांतच्या नवऱ्याच्या आगमनाचा दिवस उजाडला तो एका अशा दडपशाही आकाशात, जिथे हवा श्वास घेण्याइतकी जड वाटत होती, जी क्षितिजावर आणि त्या विरोधाभासी घरामध्ये वादळ निर्माण होण्याचे संकेत देत होती. समीरने त्याच्या काचेच्या खिडकीतून पाहिले. टॅक्सीवर येत आहे आणि निर्दोष सूट घातलेला तो माणूस झाडांच्या रांगांनी वेढलेल्या शांत रस्त्यावरून रंग काढून टाकत अहंकाराच्या आभासाह बाहेर पडताना त्याने पाहिले. वसुधा त्याचे स्वागत करण्यासाठी बाहेर आली. तिचा चेहरा फिकट आणि शरीर ताठर. परिपूर्ण वासू काकू तिच्या स्वतःच्या आयुष्यात तिच्या सहाय्यक भूमिकेत परत येत होती. शेजारच्या लोकांच्या सावध नजरेखाली जी पुरवठादाराच्या परत येण्याला मान्यता देत होती. समीरच्या रक्तात राग उफालून आला. ईर्ष्यापेक्षा जास्त राग. त्याला आवडणाऱ्या स्त्रीला कोणीतरी फर्निचरच्या जुन्या तुकड्याच्या स्थितीची तपासणी करताना थंड वागणूक दिल्याचे पाहून त्याला आग लागली. वसुधाच्या घरात वातावरण बर्फाळ सौजन्याचे होते, जिथे श्रीकांतच्या प्रत्येक शब्द टिप्पणीच्या रूपात एक आदेश होता.
आणि वसुधाचा प्रत्येक हावभाव तिच्या हातातील थरथर लपवण्याचा एक अथक प्रयत्न होता. तो उष्णता, ओल्या मातीचा वास आणि पडण्याच्या जखमा अजूनही असलेल्या झाडाबद्दल तक्रार करत होता. जणू काही त्याच्या वर्षानुवर्षे अनुपस्थितीमुळे त्याच्या पत्नीच्या आत्म्यात खोलवर पोखली राहिली नाही. वसुधाने शांतपणे चहा दिला. पारंपरिक रेशमी साडीचे वजन कवचासारखे तिला गुदमरत असल्याचे जाणवले, तर समीरच्या चुंबनांच्या आठवणी तिच्या ओठांवर विश्वासघाताच्या अमिट खुणाप्रमाणे झलत होत्या. तिच्या पतीची शारीरिक उपस्थिती म्हणजे तिने आणि तरुण शेजाऱ्याने गेल्या आठवड्यात इतक्या काळजीपूर्वक आणि उत्कटतेने निर्माण केलेल्या रहस्यांच्या अभयारण्यात एक कच्ची घुसखोरी होती. तथापि इच्छा ही अशी गोष्ट नाही जी लाईट स्विच सारखी बंद करता येते, आणि रात्र पडताच दोन्ही घरांमधील तणाव शिगेला पोहोचला आणि शेजारची शांतता फक्त पावसाच्या लयबद्ध आवाजाने भंग झाली. श्रीकांतने प्रवासाने थकलेल्या नीतिमान झोप घेतली, तर वसुधा जागे राहिली. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या घराच्या खिडकीकडे पाहत होती, जिथे समीरचा निळसर प्रकाश तिच्या वैवाहिक निष्ठेला मूक आव्हान देत होता. तिला त्याचा स्पर्श चुकला, तिला नावाने हाक मारणारा आवाज शीर्षकाने नाही, तर त्याला पाहण्याची गरज ही एक शारीरिक वेदना बनली होती, जी उघडकीस येण्याच्या भीतीपेक्षा जास्त होती. पाप आता पर्याय राहिलेले नव्हते. ते एक सक्ती होते, स्वातंत्र्यासाठीची ओरड होती जी त्या पावसाल्याच्या रात्री ऐकू यायची होती, जी त्यांच्या पहिल्या भेटीच्या दृश्याची पुनरावृत्ती करत होती. समीर आता निष्क्रिय प्रेक्षक म्हणून सहन करू शकत नव्हता. त्याला कृती करायची होती. त्याला श्रीकांत आणि नाशिकला दाखवायचे होते की वसुधा ही मालमत्ता नव्हती, तर एक जिवंत आकांक्षी स्त्री होती, जी फक्त स्वतःची आणि तिने निवडलेल्या कोणाचीही होती. शत्रूच्या प्रदेशावरील त्या धाडसी आक्रमणामुळे दिसण्याचा धोका किंवा हिंसक संघर्ष दुर्लक्ष करून तो मुसलधार पावसात रस्ता ओलांडला. यावेळी तो सावलीत लपला नाही. तो खंबीर पावलांनी पोर्चवर चढला. जुन्या लाकडावरच्या त्याच्या बूटांचा आवाज अधिकाराला आणि शेजारच्या नियमांना उघड आव्हान असल्यासारखा प्रतिध्वनित होत होता. आवाज ऐकून वसुधा दाराकडे धावत गेली. तिचे हृदय धडधडत होते. मुख्य प्रवेशद्वाराच्या लाकडाच्या आणि काचेतून समीरची भक्षण करणारी नजर तिला भेटली. हा संघर्ष शारीरिक नव्हता, तर तो सूक्ष्म आणि अव्यक्त सत्यांचा स्फोट होता. जेव्हा श्रीकांत आवाजाने जागे झाला, तो प्रवेशद्वारात आला, त्याचा महागडा ड्रेसिंग गाऊन घालून, आणि हस्तक्षेप करणाऱ्या शेजाऱ्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत होता. तरुण, यावेळी तुला इथे काय हवे आहे? नवर्याने विचारले. आवाज एका श्रेष्ठतेने भरलेला होता, जो त्याच्या समोर असलेल्या तरुणाने त्याच्या परिपूर्ण सुव्यवस्थित जगासाठी कोणता धोका दर्शविला होता हे ओळखण्यास अयशस्वी झाला. समीर डगमगला नाही. त्याने थेट वसुधाकडे पाहिले. श्रीकांतकडे दुर्लक्ष केले, जणू तो फक्त भूतकाळातील भूत आहे जो गायब होण्यास नकार देत आहे. त्याची नजर त्यांना बांधून ठेवणारी सर्व उत्कटता आणि वचनबद्धता दर्शवत होती. पोर्चवरील ताण विजेसारखा होता. एक कंपने पिवल्या दिवे सर्वांसमोर प्रकट होणाऱ्या सत्याच्या भाराखाली हलवत असल्यासारखे वाटत होते. मी या घराचे किंवा त्याऐवजी त्यात राहणाऱ्यांना काहीतरी परत करण्यासाठी आलो आहे, समीर म्हणाला. त्याचा आवाज दृढ आणि एका अर्थाने भरलेला होता, जो फक्त वसुधाने पूर्णपणे समजला होता. त्याने तिला परत दिलेल्या सन्मान आणि उत्कटतेचा संदर्भ देत. श्रीकांत हसला. कोरडा, विनोदहीन आवाज. त्याला माहीत नव्हते की त्याची पत्नी एका निश्चित परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. एक रूपांतर जे त्याला त्याच्या स्वतःच्या उदासीनतेच्या राखेत मागे सोडेल. संवाद एक धार होता, जो लग्नाला टिकवून ठेवणाऱ्या ढोंगाच्या थरांना कापत होता. तर शेजारी प्रकाश आणि आवाजांच्या उंचावलेल्या स्वराने त्यांच्या खिडक्या उघडू लागले आणि वास्तविक वेळेत हा घोटाळा पाहू लागले. वासू काकूची प्रतिष्ठा एकामागून एक विटांनी उद्ध्वस्त होत होती, परंतु तिला भीती वाटली नाही. फक्त शेवटी स्वतःशी खोटे बोलणे थांबवल्याबद्दल एक जबरदस्त दिलासा मिळाला. समीर पुढे आला तेव्हा तणाव शिगेला पोहोचला. जेव्हा समीरने पुढे येऊन श्रीकांतला आव्हान दिले की त्याने त्याला बाहेर काढावे, कारण त्याला माहीत होते की
पतीकडे त्याच्या पत्नीच्या हृदयात जे आधीच रुजलेले आहे ते काढून टाकण्याची शक्ती नाही. वसुधाने स्वतःला दोन पुरुषांच्या मध्ये उभे केले, त्यांचे रक्षण करण्यासाठी नाही तर स्वतःचे स्थान, स्वतःचे एजन्सी अशा परिस्थितीत प्रतिपादन करण्यासाठी की जे शतकानुशतके तिच्या संस्कृतीतील पुरुष व्यक्ती नीच ठरवले असते. तिने तिच्या पतीकडे पाहिले, त्याच्यामध्ये देखाव्यासाठी समर्पित जीवनाची शून्यता पाहिली आणि नंतर समीरकडे, अनिश्चित आणि सामाजिक अडचणींनी भरलेले असले तरीही एका वास्तविक भविष्याचे आश्वासन पाहिले. पाप हे तिचे सर्वात खोल सत्य होते आणि त्यानंतर येणाऱ्या शिक्षेची पर्वा न करता ती संपूर्ण नाशिक परिसरासमोर ते स्वीकारण्यास तयार होती. तुम्हाला इच्छा आणि धैर्याची ही कहाणी आवडत आहे का? एक लाईक द्या आणि चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही प्रभावी शेवट चुकवू नका. आता चला पुढे जाऊया, कारण संघर्ष नुकताच सुरू झाला आहे आणि त्याचे परिणाम धक्कादायक असतील. पोर्चवरील खुलासा हा विश्वासघातचा आक्रोश नव्हता, तर त्याहूनही अधिक विनाशकारी होता. नाशिक परिसर ज्या महिलेला सद्गुण आणि अधीनतेचा पुतला मानत होता, त्या महिलेपासून स्वातंत्र्याची आक्रोश होती. श्रीकांतने तिला उघडपणे पाहणाऱ्या शेजाऱ्यांसमोर अपमानित करण्याचा प्रयत्न केला. तिला परदेशात इतक्या कष्टाने प्रदान केलेली आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात आणल्याबद्दल कृतज्ञ आणि वेडी म्हटले. तथापि समीरच्या दृढ संरक्षणात्मक उपस्थितीविरुद्ध त्याचे शब्द पोकळ होते, ज्याला एका दशकाहून अधिक काल त्या लग्नाची व्याख्या करणाऱ्या भावनिक दुर्लक्षाला उलगडण्यासाठी एकही शब्द बोलण्याची गरज नव्हती. वसुधाने पडद्याआडून तिच्या न्यायनिवाडा करणाऱ्या महिलांकडे पाहिले आणि कधीही इतक्या स्पष्ट आवाजात म्हणाली, मी अशी वस्तू नाही जी तुम्ही परत येऊन ती साफ करण्याचा निर्णय घेईपर्यंत शेल्फवर ठेवता. पडझड जलद आणि क्रूर होती. त्यानंतरच्या दिवसांत वासू काकू सर्व गप्पांचा विषय बनली. तिच्या स्वतःच्या रस्त्यावर बहिष्कृत, परंतु तिने तिच्या नवीन बदनामीला अशा प्रतिष्ठेने सहन केले ज्यामुळे रूढीवादी लोकांना धक्का बसला. 10 वर्षांनी लहान असलेल्या शेजाऱ्याने आपल्या पत्नीला वाचवल्याचा सार्वजनिक अपमान सहन न करता श्रीकांत काही दिवसांतच निघून गेला. घटस्फोटाची प्रक्रिया कटू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत ठरण्याची शक्यता होती. तथापि समीरने 1 इंचही मागे हटले नाही. त्याने वसुधाला सामाजिक आणि कायदेशीर छलापासून वाचवण्यासाठी त्याच्या संसाधनांचा आणि बुद्धिमत्तेचा वापर केला. त्यांच्या काचेच्या घराचे रूपांतर ते बांधत असलेल्या नवीन जीवनासाठी कमांड सेंटरमध्ये केले. या घोटाळ्यामुळे वातावरण शुद्ध झाले, खोट्याच्या सावल्या दूर झाल्या आणि अस्तित्वाची कोणतीही माफी मागितली नाही अशा प्रेमाची तीव्र वास्तविकता उरली. वसुधाचे अंतिम परिवर्तन तेव्हा घडले जेव्हा तिने जुन्या शैलीचे घर विकण्याचा निर्णय घेतला, लाज वाटून किंवा पळून जाण्याच्या गरजेपोटी नाही, तर स्वतःच्या मुक्ती आणि जीवनाच्या उद्देशासाठी भांडवलाचा वापर केला. ती आता इतरांना खुश करण्यासाठी मिठाई बनवणारी काकू राहणार नव्हती. तिने एक पारंपरिक स्वयंपाक आणि कलाशाला उघडली जी आधुनिक आणि उत्साही पद्धतीने मराठी संस्कृती साजरी करत असे, ज्यामुळे संपूर्ण शहरातील तरुणांना आकर्षित केले. समीर तिचा व्यवसाय भागीदार आणि जीवनसाथी बनला. त्याने त्याच्या तांत्रिक कौशल्यांचा वापर करून व्यवसायाचे डिजिटलायझेशन केले आणि तो नाशिकच्या सीमेपलीकडे नेला. हे सिद्ध केले की परंपरा आणि आधुनिकता उत्पादक सुसंवादात एकत्र राहू शकतात. ते फक्त प्रेमी नव्हते, ते एका वैयक्तिक क्रांतीतील सहयोगी होते. ज्ञाने 40शीत किंवा लग्नाच्या अपयशानंतर स्त्रीचे आयुष्य संपत्ती या कल्पनेला आव्हान दिले. त्याचे परिणाम परिसरावर कायमचे राहिले, कारण वसुधाच्या उदाहरणामुळे इतर महिलांना त्यांच्या स्वतःच्या सोनेरी तुरुंगांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास प्रोत्साहित केले जाऊ लागले. उच्च मध्यमवर्गीय परिसरातील वृक्षांच्या रांगांमधील शक्तीची गतिशीलता बदलली. दोन्ही घरांमधील फरक कायम होता, परंतु आता वसुधाचे घर नेहमीच उघडे होते. हास्य, शिक्षण आणि आतून येणारा प्रकाश केवळ पिवळ्या दिव्यांमधून किंवा समोरच्या काचेच्या प्रतिबिंबातूनच नाही. समीर आणि वसुधा बहुतेकदा पोर्चवर बसलेले दिसायचे. आता नूतनीकरण केलेले, लपलेल्या खिडक्या किंवा त्यांच्यामध्ये गुप्त नजरेशिवाय नाशिकच्या सूर्याखाली त्यांचे सत्य जगत होते.
ज्यांनी कधीही इच्छा करण्याचे धाडस केले नव्हते त्यांच्या न्यायाला न घाबरता विश्वासघाताची कहाणी आत्मशोधाच्या कथेत रूपांतरित झाली, जिथे निषिद्ध इच्छा ही उदासीनता आणि शांततेच्या साखल्या तोडण्यासाठी आवश्यक उत्प्रेरक होती. या प्रवासाच्या शेवटी आपण समीर आणि वसुधा पोर्चवर सूर्यास्त पाहतो, जो आकाशाला केशरी आणि जांभल्या रंगवणारा रंग पाहत होता. तो रंग त्याने नेहमीच तिच्यात पाहिले होते आणि जे आता दोघांनीही उघडपणे सामायिक केले होते. तो तिचा हात धरतो आणि त्या स्पर्शात अजूनही पावसाळ्याच्या रात्रीसारखीच वीज असते, पण आता ती शांती आहे जी फक्त सत्यच जगण्याचे धाडस करणाऱ्यांना देऊ शकते. नाशिक तसेच आहे, त्याचे नियम आणि दक्षता आहे, परंतु ते कायमचे बदलले आहेत. हे प्रतीक बनले आहे की इच्छा धैर्याने जोडली तर जग पुन्हा निर्माण करण्याची शक्ती आहे. वृक्ष पडणे ही आपत्ती नव्हती, ती एका नवीन भूदृश्याची सुरुवात होती, जिथे प्रेमाची मुले कोणत्याही सामाजिक किंवा कौटुंबिक वादळाला तोंड देण्याइतकी खोलवर आहेत. जर इतकी खोल इच्छा आणि त्यामागे एकटेपणाची कहाणी असेल तर तुम्ही विश्वासघात माफ कराल का? जर तुम्ही कधीही निषिद्ध प्रेम अनुभवले असेल किंवा तुम्हाला असे वाटत असेल की आनंद कोणत्याही घोटाळ्याला पात्र आहे, तर इच्छेला कोणतेही नियम नसतात, अशी टिप्पणी करा. नैतिकतेला आव्हान देणाऱ्या आणि उत्कटतेचा उत्सव साजरा करणाऱ्या अधिक सत्य आणि धक्कादायक कथांसाठी सदस्यता घ्या.